देवा म्हणे की देव कुणावर अन्याय करत नाही, पण मला इथं देव काही गुणकारी वाटत नाही. का? देव एकावर न्याय करतो आणि दुसऱ्यावर अन्याय करतो, याला देव म्हणत नाही, याला सात्विक कर्म म्हणत नाहीत. धृतराष्ट्राला भगवान श्रीकृष्णाने विचारलं, का असं तुला का वाटत आहे बाबा? का वाटतं तुम्हाला असं? देवा पांडुपुत्रांना राज्य दिलं ते जाऊ द्या, मला 100 पुत्र दिले आणि ते सुद्धा मारले तेही जाऊ द्या, पण या डोळ्याची दृष्टी सुद्धा तुम्ही ठेवली नाही. तुम्हाला देव म्हणावं का? तुम्ही देव आहे का? तुम्ही तर अन्याय करणारे, अन्याय करणारे, तुम्हाला देव म्हणावं वाटना. देव म्हणले, अरे देव कधी कुणावर अन्याय करत नसतो, आपल्या कर्माचं आपल्याला फळ मिळत असतं. मग चल म्हणले 7 जन्माखाली माघारी. 7 जन्माच्या माघारी तू एक राजाच होता. तू ज्या वेळेला जंगलामध्ये गेला त्यावेळेला 100 चिमण्यांचा थवा त्या ठिकाणी बसलेला होता. तू गवताची काडी उचलली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ती काडी खुपसायला सुरू केली. चेष्टा म्हणून खेळ, दुसऱ्यांना त्रास देताना हसायला येतं ना, मजा वाटते. दुसरे रडू लागले की मस्त मज्जा वाटते, पण त्या कर्माचं फळ फेडायचंही कुठं लक्षात. काडी उचलली डोळ्यात घालायची, चिमणीचे डोळे बाहेर पडायचे. काडी उचलायची, असं 100 चिमण्याचे डोळे बाजूला काढले. देव म्हणले, तुझे एकदा डोळे गेले तर तुला वाईट वाटायची गरज नाही. तुझा तो खेळ होता, पण एखाद्याचा जीवावर घात होत आहे तुला लक्षात आलं नाही. जे तू केलं तुला दिलं. बरं देवा ठीक आहे, माझे 100 पुत्र का मारले? आई माझ्यावर अन्याय केला आणि तुम्ही, मी कधी मारले? मी मारलेच नाही. परत आणखी माग चल म्हणले. तो झाडावर चिमण्यांचा थवा बसलेला होता, तू शिकारीसाठी निघाला आणि त्या झाडाला पेटवून दिलं. 100 त्या चिमणीच्या 100 चिमण्या जळून खाक झाल्या. त्या 100 चिमण्यांनी श्राप दिला, तुला सुद्धा 100 पुत्र होतील आणि तुझे सुद्धा असेच रणांगणामध्ये मरून पडतील. तुझं कर्म तुला आहे. म्हणजे मी काय देणार आणि मी काय घेणार? मी काहीच देत नाही, मी काहीच घेत नाही. जे तुझं आहे तेच तुला देतो, ते माझं काम आहे. फक्त हिशोब चुकता करणं हे माझं काम आहे. हर हर महादेव, हर हर देव. तसंच शिव महापुराण कथा सती खंडामध्ये आज आपला प्रवेश. माता सती म्हणजे त्यागाची मूर्ती. माता सती म्हणजे त्याग. ज्या वेळेला दक्ष प्रजापती म्हणजे काय, आपल्या संभाजीनगरचा नगराध्यक्ष नव्हता ते, किंवा आपल्या मराठवाड्याचा मुख्यमंत्री नव्हता, देशाचा भारत देशाचा पंतप्रधान नव्हता. तो ज्याच्या पासून प्रजा उत्पत्ती झाली त्याला दक्ष प्रजापती म्हणतात. म्हणून त्याला प्रजापती म्हणतात. प्रजेची उत्पत्तीच त्याच्यापासून सुरू झाली. ज्याची देव सुद्धा, इंद्रादी देव सुद्धा त्याला नमस्कार करत होते, असा महान होता दक्ष प्रजापती. बघा, ज्याच्याकडे महानता आहे त्याला गर्व येत असतो, पण महानता आहे पण गर्व नाही असा खरा संत असतो. दक्ष प्रजापती ब्रह्माचा पुत्र येतो, ज्याच्यापासून प्रजेची उत्पत्ती आहे, असा महान असा दक्ष प्रजापती. आणि त्याची पत्नी अक्षिणी. आणि यांना एक नाही बरं का, 27
27 कन्या झाल्या. किती? 27. एक कन्या झाली आणि जर दुसरी कन्या झाली तर माझी माई रात्रंदिवस झोपत नाही. 5 पुत्र झाले तरी काही खंत वाटत नाही. पण 5 नाही, 5 पुत्राच्या दारामध्ये 2-2 महिने काढीती तरी तिला काही लाज वाटत नाही. काही खंत वाटत नाही. 5 पुत्र आहे म्हणून स्वाभिमानानं सांगते. आणि 2 पोरी आहेत म्हणून. काही लाज वाटायची गरज आहे का? मुलगी म्हणजे साधारण नाही. मुलगी म्हणजे 2 कुळामधला दिवा आहे. एकतर माहेरच्याही घरी दिवा लावते आणि तीच मुलगी सासरच्याही जाऊन घरी दिवा लावते. अशी श्रेष्ठ जण कोण असतील तर ती मुलगी. मुलगी झाली म्हणून खंत वाटू देऊ नका ना. आता राहिलंही नाही तसं काहीच. काही राहिलंय का आता? काही राहिलं नाही. असंच एका माऊलीचा प्रसंग पडला. ती माऊली माझ्या बाजूला होते. तिच्या बाजूला आगलत बगलत इकडे एक मुलगी होती, इकडे एक मुलगी होती, अशी इथे एक छोटी मुलगी होती, इकडून एक अशी पिशवी होती. माय किती भाग्यवान आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तुझ्या जवळ आहेत म्हणलं. तुझ्यासारखी भाग्यवान अजून कोण आहे? कशाचं भाग्य ताई? 3 मुली झाल्यात म्हणून माझ्या नवऱ्यानं दुसरी बायको केली. त्याला भाग्य म्हणायचं का? म्हणलं त्याला अज्ञान म्हणायचं. भाग्यही नाही म्हणायचं, अज्ञान म्हणायचं. काय मुली झाल्या म्हणून काय खंत आहे का? काय वाईट आहे का माय? कशात मुली कमी आहेत आता? एक काळ होता, त्या काळामध्ये पुरुषांनी महिलांना दाबून ठेवलं होतं. अजिबात महिला बाहेर नव्हत्या. पण आज राष्ट्रपती महिलाच आहे. पहिली भारताची पंतप्रधान महिलाच आहे. कथाकार, कीर्तनकार, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर महिलाच आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आदिशक्ती, आदि माया आहे. मग कुठं कमी आहे? काय कमी आहे का? काही कमी नाही. देवांनी कधी भेद केला नाही, पण माणसं फार विचित्र. भेद नाही करायला पाहिजे. ज्ञानाची मूर्ती आहे. खंत वाटते एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलाला कमी समजलं ना, खंत वाटते. आई असावी वाटते, बहीण असावी वाटते, आत्या असावी वाटते, काकू असावी वाटते, बायको असावी वाटते, आपला संसार चालावा. पण महिलाच नको वाटते. विचित्र लोक आहेत हो. अजून अजून अर्ध्या अभ्यासाचे लोक असतात, पूर्ण अभ्यासच नाही त्याचा. विचित्र लोक आहेत, विचित्र. या अक्सिनी राणीला 27 कन्या झाल्या, पण 26 कन्या या चंद्रदेवाला देण्यात आल्या. पण एक जी कन्या होती 27वी, तिचा जन्म अनन्य साधारण होता. सर्वसामान्य नव्हती ती. ती 27वी कन्या ती म्हणजे साक्षात भगवती होती. आणि त्या भगवतीनं काय केलं? निर्गुण निराकार रूपामधून शिव परमात्म्याला प्राप्त करणं होत नाही. सगुण साकार रूप घेतलं पाहिजे. साकार रूप धारण केलं. मृत्यू लोकामध्ये भक्तीचा मार्ग आहे. मृत्यू लोकामध्ये म्हणजे याच लोकामध्ये, याच देहामध्ये भक्ती करता येते. स्वर्ग लोकामध्ये जर भक्ती करता आली असती तर भगवती इथं आली असती का? स्वर्ग लोकामध्ये भक्ती नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ते पुण्य आणि त्याचा भोग आपल्याला मिळत असतो. एकदा का आपल्या जवळचं पुण्य संपलं, आपल्याला एक लात घालतात आणि खाली पाठवून देतात. चला हला. नरकामध्ये काय आहे? यातना आहे, यातना. एकदा का पाप आहे तोपर्यंत नरकामध्ये ठेवून घेतात, यातना देतात त्या जीवात्म्याला, पुन्हा त्याला पाठवून देतात. चल हो.
पुन्हा 84 लक्ष योनी भोगण्यासाठी तो जीव तयार होतो. मग या जीवाला मानवाचा जन्म मिळाला की मग मुक्तीचं साधन मिळतं. मग या मानवाच्या जन्मामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे? कथा कीर्तन श्रवण केलं पाहिजे. ईश्वराची, गुरुची, संताची, धर्माची आणि आई वडिलांची भक्ती केली पाहिजे. ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्यासाठी मानवाचा जन्म आहे. मानवाचा जन्म असं तसं नाही हाताला लागलेला. हिरा हिरा हातामध्ये लागला, हिरा. पण त्या हिऱ्याची किंमत फक्त त्या रत्न जे पारखणारे असतात त्यांनाच असते. सगळ्यांना त्याची किंमत कळत नाही. सहज रस्त्यावर 10 लाखाचा ना 1 करोड रुपयाचा हिरा सापडला तर आपण म्हणू कुणाच्या साडीची टिकली सापडली की बाई, कुणाच्या साडीचा कुंदन पडला की बाई. पण त्या हिऱ्याचं महत्व कळत का? संभाजीनगर अय माय जो आपल्या काय मागडल्या माग नाही ना, त्याची कुणालाही माती कळत नाही आजी. त्याच्यासाठी संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये जावं लागतं, मग या हिऱ्याची आपल्याला महती कळत असते. तुम्ही आता पावन झाला. 11 वर्ष झालं संभाजीनगर मध्ये सप्ताह होतो, पण 11व्या वर्षी खरे तुम्ही पावन झाला की तुम्हाला अशी कथा आणि हा शिवपाठ, हे पारायण, जे संत महात्मे तुम्हाला येऊ लागले, म्हणजे तुम्ही आज खऱ्या अर्थाने पावन झाला. विचार करा. ही कन्या कोण होती? मग भगवती होती. आणि भगवतीनं सांगितलं, देव साधू संत कुणाच्याही पोटाला जन्म घेत नाहीत बरं का. शास्त्रामध्ये शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणले. पेरी लेते शास्त्रामध्ये 4 प्रकारचं बीज सांगितलं माय. 4 प्रकारचं बीज सांगितलं, ज्यामध्ये बी आणि फळ 4 प्रकारची महती सांगितली. 4 प्रकारामधला पहिला प्रकार आहे बीज शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. बीज शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. दुसरा प्रकार सांगितला, बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. कळाला ना?
काय शुद्ध आणि काय अशुद्ध की बाई, पण शुद्ध आणि अशुद्ध कळत. याच्या पलीकडे आणि अलीकडे आमची गाडी सरकत, त्याचंही वर्णन करणार आहे. तिसरा प्रकार आहे, बी ही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. आणि चौथा प्रकार आहे, बी ही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. पहिला प्रकार सांगितला शास्त्रामध्ये, बी शुद्ध आहे म्हणले, पण फळ अशुद्ध आहे म्हणून सांगितले. संत महात्म्याचा घराणा असतो. सात सात पिढ्या त्या विठ्ठलाची वारी केलेली असतात. सात सात पिढ्यामध्ये त्या मन्मथ माऊलीची दिंडी केलेली असतात. त्या भगवंताची भक्ती करणारे असतात. साधू संतांचा आदर करणारे असतात. संत महात्मे जाणणारा असा शुद्ध घराणा, ज्या घराण्यामध्ये साधू संतांचा आदर केला जातो, संतांचा ग्रंथाचा आदर केला जातो, असा घराणा पवित्र आहे. पण त्या पवित्र घराण्यामध्ये असा एक दिवट्या निघतो, अख्ख्या घराला झेंडा लावून जातो. म्हणून सांगितलं, बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. एक येतो आणि अख्ख्या घराचं नाव सत्यानाश करून जातो. मग म्हणावं लागतं, काय त्यांचे आजोबा पंजोबा होते आणि हे काय निघाले, म्हणावं लागतं. शास्त्रामध्ये सांग, हर हर महादेव. काय सांगू लागले, पवित्र घराणं आहे. शिव परमात्म्याची भक्ती होते, वडील पूजा पाठ करणारे आहेत, संत ग्रंथांचा आदर होतो, आई भक्तिवान आहे, मुलालाही संस्कार केलेले आहेत. पण संगत वाईट लागली, घरामध्ये शिव्या नावाचा प्रकार माहिती नाही, पण संगत वाईट लागली, अख्ख्या घराचं नाव. सगळ्यात महत्वाचं कलियुगामध्ये संगत, ज्याची संगत चांगली ना, त्याचीच खरं आता इथून पुढचं खरं आहे, नाही तर काही खरं नाही. म्हणून संगत चांगली असावी लागते, शास्त्रामध्ये सांगितलं. दुसरा प्रकार सांगितला, बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे म्हणलंय. बघा, हिरण्यकश्यप सारखे राक्षस आहेत आणि राक्षसाच्या पोटाला भक्त प्रल्हाद आले. घरामध्ये भक्ती नव्हती, आई जरा लपून छपून भक्ती करायची, पण बापाला देव नाही जमायचा. यातल्या अर्ध्या माणसाच्या डोक्यात आहे की ईश्वर आहेच का, आहे का, देव आहे का, उग नाव सांगतात. एक जण माय आली, कीर्तन झालं की असे दोन चार आम्हाला ठरलेले असतात. ताई इतकं वरडू वरडू सांगतात, तळमळ म्हणले तुमची कळाली आम्हाला. म्हणलं मग तुम्ही सांगता तो भाव पण आम्हाला कळाला, ठीक आहे, पण तुमचा देव दाखवा बरं. मला आहे ना, तुमच्या गावाच्या बाजूला तळ होतं ना, आता आम्ही आता दिसलो तसं तळ्याच्या ठिकाणी ये म्हणतो. पाण्यात बुडी घ्यायची 15 मिनिटं वरीच यायचं नाही. देव नाही ना, येऊच नको ना वरी. तुला नाही जमत, आम्ही तुझं नाक तोंड दाबू आणि तुला मध्ये टाकून देऊ. तुम्हाला मला पोहता येते, तुझे हात पाय बांधू, मग तुला पाण्यात टाकून देऊ. जा जाऊन जोरात, तू ज्या वेळेला नाव घेशील ना, त्यावेळेला तू
नाव घेतो त्या भगवंताचं, तोच देव आहे. ईश्वर दिसत नाही, मग तुमचा ईश्वर कुठे आहे? तुला हवा दिसत नाही तरी तुला थंडी वाजते, मग वाजते कशी? हवा नाही ना दिसत, मग वाजायला नाही पाहिजे ना, वाजते ना. आकाश तुम्ही उगा कलर मांडला, निळा आहे आकाश, धरून दाखवा आकाश आहे का? आकाश ना निळा आहे ना, काही ना, आकाश म्हणजे पोकळी आहे. धरता येते का आकाश? आकाश हातावर ठेवा म्हणलं तरी येईल का? जसं आकाश हातावर ठेवता येत नाही, जसं वायूला धरता येत नाही, तसंच माझ्या भगवंताला या चराचरामध्ये व्याप्त आहे, पण त्याचं वर्णन करता येतं, पण त्याला धरून दाखवता येत नाही. असा तो भगवंत आहे. असे काही लोक असतात, नास्तिक म्हणतात त्याला, नास्तिक, पामर म्हणतात, पामर, शास्त्र शून्य असतात. असे लोक काही असतात, पण तशाच्याही पोटाला फळ शुद्धच येत. हिरण्यकशिप राक्षस आहे, देवादिकांना मारायचा, सत्कर्म करायला तर कुठं करू द्यायचं नाही, ऋषी मुनींना मारायचा, आणि त्याच्या पोटाला भक्त प्रल्हाद आले. काही ठिकाणी बीही अशुद्ध आणि फळही अशुद्ध आहे. बाप आणि लेक म्हणतात, बाप म्हणतो सिगारेट आण, लेक आणायला जातो, एक पहिला पुरका जर बापानं घेतला तर दुसरा लेक घेतो. बघा, दोन्ही नास्तिक, दोन्ही नास्तिक. आणि चौथा प्रकार आहे फळही शुद्ध आणि बीही शुद्ध मधला, जसं सांगतात कळमचे मन्मथ स्वामी, मूळचे माहेश्वर घराण्यामधले, पूजा पाठ करणारे, साधू संतांचा आदर करणारे, पार्वती माता, गुरुची सेवा करणाऱ्या, आधार तिथ्य करणाऱ्या, म्हणजे बी सुद्धा शुद्ध आहे, पण त्यांच्या पोटी मन्मथ माऊली आले, फळ सुद्धा शुद्ध आहे. दुसरी गोष्ट, विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंत भक्ती करणारे, ज्ञानेश्वर माऊली जगाच्या उद्धारा करता. कोणी घ्या, बी शुद्ध आहे. तसं 4 प्रकारचं बी आणि 4 प्रकारचं फळ असत. या चारही प्रकारामध्ये माऊली सांगतात, असे साधू संत जन्माला येत असताना कोणाच्याही पोटाला येतात का? कोणाच्याही पोटाला येत नाही. ते आई वडील बघत असतात, त्यांची भक्ती बघत असतात. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरु माऊली, प्रयाग माता त्यांच्या पोटाला येणार. राष्ट्रसंत, पहिला एक पुत्र आहे, आता हे दुसरा. 3 महिने झालं गुरुची भक्ती, मडिवाळ शिवाचार्यांची भक्ती करायची, खूप भक्ती करायची, गुरुची संताची सेवा, जोपर्यंत मडिवाळ शिवाचार्यांचं दर्शन होत नाही, तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही, एवढी गुरु भक्ती, एवढी गुरुची सेवा. 3 महिने झाले, मडिवाळ शिवाचार्यांकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं, मला अशी चाहूल लागली. 3 जणांना कधी खोटं बोलायचं नाही. एक गुरु, दुसरी गोष्ट वकील, तिसरी गोष्ट डॉक्टर, या 3 लोकांना कधी खोटं बोलायचं नाही. आताच्या लोकांचं काही कळतच नाही. डॉक्टर कडे गेला की म्हणतात मला कसं तरी होतंय. डॉक्टर म्हणले काय होतंय? मला कसं तरी होतंय. नेमकं काय होतंय? डॉक्टर म्हणले कसं तर होण्याचं एक औषध आहे,
फ्रीज मध्ये पाणी ठेवायचं आणि पहाटे जाऊन त्याच्यात बसायचं, चांगलं चांगलं होतंय. कस तरी होतंय. काय रोग आहे का? रोगच नाही. काय होतंय? या 3 गोष्टी. संतांना कधी खोटं बोललं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, डॉक्टरांना कधी खोटं बोलून रोग लपवायचा नाही. तिसरी गोष्ट, वकिलांना कधी खोटं बोलायचं नाही. तुमच्या बाजूने कधीच कुणी नाही. तिघांना सत्य सांगायचं. प्रयाग मातेने सांगितलं 3 महिने झाले, तुला दिवस गेले, चाहूल लागली, तुला पुत्र होणार, पण तो पुत्र गादीला द्यायचा. तिथं बसलेल्या किती माया शक्य होते. तुम्हाला वाटतं भगव्या भगव्या वस्त्रामध्ये गुरु असतात, काय हो त्यांचं मस्त आनंदात खडावा घालतात, मिळते आयत, किती चांगलंय. तुम्हाला माहिती का ते किती काट्यावर जीवन असत. त्याग माहिती का? त्याग म्हणजे काय? त्यागाची मूर्ती असतात ते. सहज बोलून पापाच्या धनी होऊ नका. कोणाची माहिती नसली तर बोलू नका, पण विपरीत कुणाला बोलण्याच्या नादी लागू नका. ठीक आहे म्हणल्या, पण मी पुत्र देणार नाही. बघा, आई आहे हो शेवटी. कुठल्या आईला वाटतं गादीला पुत्र द्यावा? पहिलं तर वेगळा त्याग असायचा. आता तरी एखाद्या वेळेस मठामध्ये आई राहू शकते. पहिला आईची भेट नाही, गाठ नाही, काही नाही. तिच्या हातचं अन्न सुद्धा नाही. एकदा जर पुत्र गादीला दिला तर त्याची भेट सुद्धा नाही. त्याची आई, त्याचे गुरु आणि त्यांचं जीवन म्हणजे मोठच होतं. प्रयाग माता नाही म्हणून गेल्या, गर्भ वाढायचा बंद झाला. 7 महिने गेले, 8 महिने गेले, गर्भ वाढायला तयारच नाही. मग 8 महिन्यानंतर परत गेल्या आणि सांगितलं, विनंती केली, देवा बघा गुरुवर्या, तुम्ही म्हणताय ना देईल पुत्र गादीला. अवघड असत, खूप अवघड असत. देईल पुत्र गादीला, माझा गर्भ वाढो. हळूहळू ते गर्भ वाढायला लागला. 9 महिने झाले, 9 दिवस झाले आणि सुंदर असं रत्न प्राप्त झालं, जे वीर शैव धर्माचं रत्न आहे, असं सुंदर रत्न प्राप्त झालं. त्या रत्न प्राप्त झाल्यानंतर नाव ठेवायच्या दिवशी पुणामडी शिवाचार्य आले आणि त्यांनी काय केलं तर त्या बाळाचं नाव शिवलिंग ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर 3 वर्षाचं लेकरू छोट्या जटा बांधून मडिवाळ शिवाचार्यांच्या हाताला धरून कुठं जातंय? त्या गादीकडं माघारी सुद्धा फिरून बघत नाही, टुनटुन उड्या मारत. त्याग म्हणतात त्याला, त्याग. आणि त्यावेळेस पासूनचा त्याग आहे ते आजही आहे. तुम्हाला उग दिसतं भगवा अंगावर आहे, ते भगवा असं तसं आहे का माय? त्याग आहे ते, त्याग. शंकरा हरा जय शिव शंकरा हरा, शंकर हरा जय शिव शंकर हरा, शंकरा
नामाचा प्रसार आणि प्रचार आ नाव तुझे घेऊनी वरद पडली ओढा. नाव तुझे घेऊनी वरद पडली ओढा. मरुना जन्मल्या गुरुच्या सहलीला. मरुना जन्मल्या गुरुच्या सहलीला. मरुना
विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव महादेव शिव महापुराण भगवान की जय. बघा बी शुद्ध आणि फळही शुद्ध. भगवती जन्म घेणार होती. निर्गुण निराकारातून सगुण साकार होणार होती. साकार होण्यासाठी भगवतीनं दक्ष राजाला भक्ती करण्यासाठी सांगितलं. का साधू संत कोणाच्याही पोटाला येत नसतात. इथं तर देवाला अवतार घ्यायचाय. दक्ष राजाला सांगितलं तुम्ही भक्ती करा आणि ती भक्ती सुद्धा भगवतीची करा. दक्ष राजा त्या भगवतीची भक्ती करू लागला. भक्त होणं अवघड आहे बरं का, देव होणं सोपं आहे. का तर भक्ताचं कधी मन बदलल काही सांगता येत नाही. मन बदलू नये म्हणून भक्ती करावी लागते. मनामध्ये विषयाचं चिंतन येऊ नये, कारण विषय हे विषासारखे असतात आणि त्या विषयापासून दूर राहावं म्हणून त्या भगवंताची गुरुची भक्ती करावी लागते. मग का तर दक्ष राजा हा मूळचा अहंकारी होता. अहंकार जे अंतःकरणाचे धर्म आहेत, काम क्रोध लोभ मोह दंभ आणि अहंकार, हे षडरिपू त्या दक्ष राजाच्या मध्ये ठसून भरलेले होते. हे भगवतीला अगोदरच माहिती होते. ती आदिशक्ती आदि माया आहे, तिला माहिती होत मी ज्याच्या पोटी जन्म घेणार ना त्याच्याजवळ अहंकार नसला पाहिजे, त्याच्याजवळ काम नसलं पाहिजे, त्याच्याजवळ क्रोध नसला पाहिजे, त्याच्याजवळ लोभ नसला पाहिजे. आणि अशा आता याच्याकडे तर सगळंच आहे. मग याला भक्ती करायला लावायची आणि भक्ती केल्याच्या नंतरच मग याच्या पोटी जन्म घ्यायचा. अक्षिनी राणी आणि दक्ष राजा भक्ती करू लागले भगवतीची. आणि भक्ती करत असताना त्या भगवतीला संतुष्ट करून घेण्यासाठी तिच्या नामचिंतन, मगाशी सांगितलं आपण, याच्या अगोदर विषय झाला. षडाक्षरी पंचाक्षरी मंत्राने काय होतं तर शिव परमात्मा प्रसन्न होता. तसं आपल्याला सुद्धा काय करायचंय, त्या भगवतीची भक्ती करायची. त्या भगवतीची भक्ती करत असताना सगळ्यांनी थोड्या टाळ्या आपल्या जरा थोडं मधल्यामध्ये साधे मंत्र असतात, पण या मंत्र जर शिव महापुराण कथेमध्ये आपण म्हणलं तर आपली वाणी पवित्र होत असते. आणि वाणी पवित्र होत असतानाच आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं. म्हणून आपण हाताने टाळी वाजवली पाहिजे आणि मुखानं जे मंत्र म्हणत आहेत त्या मंत्र सुद्धा सोबत म्हटला पाहिजे. तुम्हाला वाटतं एवढ्या लांबून कथाकार आले, त्यांनीच गुत्त घ्यायचं, त्यांनीच म्हणायचं, त्यांनीच टाळी वाजवायची, आम्ही फक्त बसून ऐकायचं. गायक आहेत ते गात आहेत, आपण फक्त बसायचं. आज काय आहे, सद्गुरु माऊली समोर आहेत. गुरुच्या सानिध्यामध्ये तुमचं किती भाग्य मोठं आहे बघा. पहिली गोष्ट अखंड शिवनाम सप्ताह. भाग्यवंतांना शिव महापुराण कथा ऐकायला मिळते, कोणालाही मिळत नाही.
ज्यांचं खरंच पुण्य आहे अशांनाच शिव महापुराण कथायला ऐकायला मिळते. हे दुसरं भाग्य. आणि तिसरं भाग्य आहे साक्षात सद्गुरु माऊलींच्या पुढं साक्षात शिव परमात्मा जे निर्गुण निराकारातून सगुण साकार झालेले आहेत. गुरु तोची महादेव, गुरु तोची सदाशिव, गुरु परतानाही देव तस्मै श्री गुरुवे नमः. साक्षात गुरु माऊलीच्या समोर म्हणजे शिव परमात्मेच्या समोर तुम्हाला ही शिव महापुराण कथा ऐकायला मिळत आहे. तुमचं तिसरं भाग्य आहे. मग आता एवढं भाग्य जर तुमचं संभाजीनगर वाल्यांचं मोठं आज भाग्य उदया आज आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे. तुमच्या सोबत माझं सुद्धा. गुरुमाऊली आज इथं बसून आहे. मी त्यांच्या पुढे बोलावं इतकी मी महान नाही, पण ते आनंदानं बोला म्हणले. त्यांचं मन किती मोठं आहे बघा. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते. पण आता किती भाग्य समजून घ्यावं हेही लक्षात घ्यावं लागतं. कारण पुढं कार्यक्रम आहेत. आरती अर्धा तास लागतो. माऊलींचं आशीर्वचन आहे. एवढ्या लांबून माऊली आलेली. त्यांच्या अमृतवाणी मधून आपल्याला ज्ञानाचा उपदेश ऐकायचा आहे. ज्ञानाचा बोध ऐकायचा आहे. शिव महापुराण कथा उद्या चौथा दिवस. सती मातेचा जन्म, सती मातेचं बालपण, सती मातेची शिव परमात्म्याविषयी असणारी भक्ती आणि सती मातेचं बालपण झालं, भक्ती झाली, त्याच बरोबर सती मातेचा विवाह आणि सती मातेने त्या यज्ञ कुंडामध्ये देह त्याग केलेला. ही सर्व शिव महापुराण कथा आज आपण काय केलं, अष्टवर्णाची महत्ता घेतल्यामुळे आपलं हे मागच राहिलं. बेलवपत्र, शिव पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र महिमा याच्यामुळे मागे राहिलं. पण उद्या मात्र ते पूर्णच करून घ्यायचं आपल्याला. आणि उद्याची शिव महापुराण कथा ठीक 2 वाजता. सर्वांनी कथा सुरू होण्याच्या अगोदर येऊ लागलेत बरं का गुरुमाऊली. खरंच हे भक्त खूप महान आहे. संभाजीनगरच महान आहे. हे खरंच या ठिकाणी आयोजक नियोजन हे सुरुवात खूप सतर्क आहे. खूपच छान सिस्टीम आहे. कलाकार मंडळी खूपच छान आहे. सुंदर अशा पद्धतीमध्ये हा अखंड शिवनाम सप्ताह संपन्न होत आहे. आणि तिसऱ्या दिवशीची शिव महापुराण कथा तुमच्या सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये असलेल्या शिव परमात्मेच्या चरणी समर्पित करून, गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करून
माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी समर्पित करून राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरुमाऊली यांच्याही चरणी समर्पित करून जे काही माहेश्वर मूर्ती असतील, माहेश्वर मंडळ असेल, त्यांच्याही चरणी समर्पित करून काही चुकीचं केलं असेल तर माझ्या वाणीचा दोष आहे आणि जे काही बरोबर आहे ते शिव परमात्मा आणि पार्वती मातेचा संवाद आहे. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करून गुरु माऊलींचं आशीर्वचन होईल, त्यानंतरच आरती, मग नंतर शिवपाठ, संध्याकाळचं कीर्तन येईल तर लवकर टायमिंग होईल. त्याच्यामुळं सर्व काही सुरळीत होण्यासाठी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. इत्तेषा वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयोः अर्पिता तेन देवेशा प्रियंतम मे सदाशिवम प्रियंतम मे सदाशिवम प्रियंतम मे सांबदे नमः पार्वतीपते शिवा हर 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 महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज महाराज की जय.